श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुम्ही तुमच्या चहामध्ये रोज घालून पीत असलेल्या छोट्या हिरव्या वेलचीबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्ही दररोज एकाच वेलचीचे फक्त 2 दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरात काय बदल होऊ शकतात? होय, हे लहान वेलदोडे तुमच्या पचनक्रियेपासून ते तणावापर्यंत सर्व गोष्टींवर शांतपणे काम करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही दररोज फक्त 2 वेलदोडे खाणे सुरू केले तर त्याचा तुमच्या पोटावर, हृदयावर, मनावर आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम होतो. आणि हो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, काळजीपूर्वक पहा, कारण शेवटी मी तुम्हाला वेलदोड्याच्या अशा काही पाककृती सांगेन, अशा काही सर्वोत्तम जोड्या ज्या या सामान्य वेलदोड्याला दैनंदिन औषध बनवतात. मित्रांनो, 30 ते 60 वर्षे वयोगटातील बहुतांश लोक मला नेहमी एक गोष्ट सांगतात, डॉक्टर साहेब, पोट नेहमी भरलेले वाटते. काही लोक म्हणतात की वायू, आम्लता आणि सूज यांनी त्यांना नेहमीच त्रास दिला आहे आणि तणाव इतका आहे की झोप पूर्ण होत नाही. तुम्हाला माहिती आहे की या समस्या 1 किंवा 2 दिवसात येत नाहीत. या समस्या हळूहळू तुमच्या आत निर्माण होत आहेत. माझ्या 20 वर्षाच्या अनुभवात मी पाहिले आहे की रोजच्या काही छोट्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि काही असे आहेत ज्यांचा त्यावर चांगला परिणाम होतो. तुम्ही ते तयार करू शकता आणि वेलदोडा ही त्या चांगल्या सवयींपैकी एक आहे, ज्याचे तुमच्या आरोग्यावर इतके प्रचंड फायदे आहेत की जर तुम्ही ते ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आधी पोटाबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही दररोज 2 हिरवी वेलची चावता तेव्हा पहिला फायदा तुमच्या पचनक्रियेवर होतो. वेलचीचे काम पचनशक्ती पेटवणे हे आहे, पण पोटात जळजळ नाही आणि आम्लताशिवाय. हे गॅस कमी करते, तरंगते कमी करते आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला जड वाटू देत नाही, म्हणजेच पोटाचा जडपणा कमी होतो. आयुर्वेदात या परिणामाला दीपानपचन म्हणतात. म्हणजे जे खाल्ले आहे ते योग्यरित्या तोडणे आणि शोषून घेणे. कल्पना करा, जेव्हा तुमचे पचन चांगले असते तेव्हा अर्धे रोग त्याच प्रकारे संपतात, कारण सर्व रोग पोटातून जन्माला येतात असे म्हणणे चुकीचे नाही. वेलदोडा खाण्याचा दुसरा मोठा फायदा तोंडाच्या आरोग्यासाठी आहे. मित्रांनो, वेलदोडा हा केवळ एक मसाला नाही, हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर देखील आहे. बाजारात उपलब्ध असलेले माउथ फ्रेशनर हे कृत्रिम स्वादांनी आणि भरपूर साखरेने भरलेले असेल तरी वेलचीच्या 2 शेंगा दररोज चघळल्याने तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या तोंडातील जीवाणू देखील नियंत्रणात असतात आणि जेव्हा तुमचे तोंड स्वच्छ असते तेव्हा तुम्हाला माहीत असते की तुमचे पचन देखील यापेक्षा चांगले असते, कारण पचनाची सुरुवात तुमच्या तोंडाच्या पोकळीपासून होते. जे लोक मित्रांना जेवल्यानंतर खूप झोपतात, ज्यांना खूप आळशी वाटते आणि त्यांच्या शरीरात ओझे जाणवते, त्यांच्यासाठी वेलदोडा देखील एक फायदेशीर आहे. वेलदोडा हा सौम्य कार्मिनेटिव्ह असतो. हे शरीरातील गॅस काढून टाकण्यास मदत करते. यामुळे पोट हलके वाटते, मळमळ कमी होते, म्हणजेच मळमळ म्हणजे जे घडते ते नाही, आणि तुमचे पचन देखील गुळगुळीत असते. आता आपण हृदयाबद्दल बोलू. वेलदोड्यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे तुमच्या रक्तपरिसंचरणास आधार देते आणि तणावाशी संबंधित रक्तदाबातील वाढ शांत करण्यास मदत करते. म्हणजेच रक्तदाब वाढवणारा तणाव तुम्हाला तो कमी करण्यास मदत करतो. तसे हे बीपी औषधांचा पर्याय आहे असे मी म्हणत नाही. बीपीची औषधे सोडून द्या, ते घ्यायला सुरुवात करा, मी तसे म्हणत नाही. पण हो, जेव्हा तुम्ही ती रोजची सवय म्हणून घेता तेव्हा ती तुम्हाला तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यास खूप मदत करेल. तुम्हाला माहिती आहे की आजकाल तणाव इतका वाढला आहे की तो रक्तदाब वाढवण्याचा
एक खूप मोठा प्रमुख भाग बनला आहे आणि वेलदोडा थंड स्वरूपाचा असल्याने इथेही तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. 5वा फायदा म्हणजे शरीराला डिटॉक्स करणे, पाण्याचे प्रमाण कमी करणे. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात की सकाळी उठतात त्यांचा चेहरा जड आणि सुजलेला जाणवतो. डोळ्यांखाली सूज येते आणि मुख्य कारणांपैकी एक म्हणजे पाणी साठवणे. वेलचीचा सौम्य मूत्रवर्धक प्रभाव म्हणजे शरीरातून जास्त मूत्र आणण्याचा त्याचा गुण, ज्यामुळे शरीरात पाण्याची साठवण कमी होते. जे पाणी आत येते ते बाहेर जाते, ज्यामुळे चेहऱ्यावरील जडपणा, सूज, पायांच्या आत सूज आणि शरीरात सूज येणे, शरीराचा जडपणा कमी होतो. हे तुमच्या यकृताचे कार्य देखील सुधारते आणि तुमच्या शरीरात ताजेपणा आणते. तसे सकाळी उठताच तुमच्यापैकी किती जणांना थकवा जाणवतो? चेहऱ्यावर लालसरपणा जाणवतो का? त्यामुळे टिप्पणी देऊन मला कळवा, जेणेकरून मला कळेल आणि त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. मित्रांनो, वेलदोडा ही केवळ पोटासाठीच नव्हे तर मनासाठीही खूप चांगली गोष्ट आहे. पारंपरिकपणे वेलदोड्याचा वापर मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो. म्हणजेच जे लोक खूप मानसिक काम करतात किंवा सतत तणावाखाली असतात, त्यांच्यासाठी दररोज 2 वेलदोडे खाणे हा खूप फायदेशीर सौदा आहे. यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. विशेषतः जर तुम्हाला तणावामुळे योग्य झोप येत नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी वेलदोड्याचे दूध प्यायल्याने तुमची झोपही चांगली होईल. आणि जर तुमचा तणाव आणि चिंतेची समस्या कायम राहिली, तर वेलदोड्याची बिया कोमट पाण्याने घेणे तुमच्यासाठी सर्वोत्तम मिश्रण आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता? लसणीच्या 2 पाकळ्या घ्या, त्यांना बाहेर काढा, ते बारीक चिरून कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि खा. यामुळे तुमच्या मज्जातंतू कार्य करतील, रक्तपरिसंचरण चांगले होईल आणि तणावाशी संबंधित रक्तदाब देखील हळूहळू कमी होऊ लागतो. मित्रांनो, हे त्वरित मिळणारे औषध नाही, तर खूप चांगली सवय आहे. जर तुम्ही त्याचा नियमित वापर केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला ब्रश केल्यानंतरही तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या येत असेल, तोंडातून दुर्गंधी लोकांना जवळ बसणे आवडत नाही, म्हणून टूथपेस्ट बदलू नका. वेलची आणि लवंग यांचे मिश्रण घेण्यास सुरुवात करा. मित्रांनो, वेलदोडा आणि लवंग हे दोन्ही जीवाणूविरोधी आहेत. हे केवळ श्वासाची दुर्गंधी दूर करत नाहीत, तर हिरड्या आणि दातांचे आरोग्य देखील सुधारते. जेवल्यानंतर तुम्ही काय करता? 1 वेलदोडा आणि 1 लवंग तोंडात घालून हळूहळू चगळा, म्हणजे तुमच्या तोंडाचा वास पूर्णपणे बरा होईल. जर तुम्हाला वेलदोड्याच्या मित्रांच्या मदतीने वजन कमी करायचे असेल तर खूप रोचक आहे. यासाठी तुम्ही वेलदोडा आणि दालचिनीचे खूप चांगले मिश्रण वापरू शकता. खरं तर वजन वाढवण्याचे एक मुख्य कारण म्हणजे अधिक गोड पदार्थ आणि वेलदोडा आणि दालचिनी खाणे, जे एकत्र घेतल्यास गोड अन्नाची इच्छा कमी होते आणि तुमचे चयापचय आणि साखरेचे असंतुलन देखील सुधारते. सकाळच्या नाश्त्यापूर्वी फक्त 2 वेलदोड्याची पूड घ्या आणि त्यात चिमूटभर दालचिनी घाला आणि कोमट पाण्याने घेण्यास सुरुवात करा. यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा खोकल्याची वारंवार समस्या असेल, तर वेलदोडा, बडीशेप आणि मध यांचे मिश्रण तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. वेलदोड्याची पूड आणि वाळवलेले आले समान प्रमाणात मिसळा आणि त्यात थोडा मध घाला. यामुळे छातीत जमा झालेला श्लेष्मा कमी होतो. हे वायुमार्ग स्वच्छ करते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. म्हणजेच बदलत्या हवामानात तुम्हाला कमी आजार होतील. आणि शेवटी, जर तुम्ही रात्री नीट झोपत नसाल किंवा मन सतत कार्यरत असेल, तर तुम्ही हा उपाय करून पाहिलाच पाहिजे.
रात्री झोपायला जाण्यापूर्वी वेलदोड्याची फोडणी दुधात उकळून घ्या आणि झोपायला जाण्यापूर्वी ती थोडीशी गरम असताना प्या. वेलचीचा थंड प्रभाव तुमचे मन शांत करतो आणि दूध मज्जासंस्थेला आराम देते, ज्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप घेण्यास मदत होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेलदोडा ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु जर तुम्ही त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर ते दैनंदिन औषध बनू शकते. तुमच्यापैकी किती जण यांपैकी कोणतेही संयोजन तयार वापरत आहेत मला टिप्पणी देऊन सांगा. आणि नसल्यास तुम्ही कोणत्या समस्येसाठी प्रयत्न करत आहात आणि कोणत्या समस्येसाठी प्रयत्न करणार आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दररोज वेलदोड्याचा वापर कसा करावा यावर लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत सावधगिरी बाळगा, हसत राहा. निरोगी राहण्यासाठी दररोज काहीतरी नवीन जाणून घ्या. धन्यवाद.